बऱ्याच लोकांचे असे मत असते की योग करण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. जर हो तर सकाळी 5 मिनिटं तुम्ही हे सोपे स्ट्रेचिंग रुटीन एक्सरसाइज नक्की करू शकता. सुरुवातीला टाचा उंच करत दोन्ही हात श्वास घेत वरती आणा व दोन्ही हात श्वास सोडत खाली या. असे तुम्ही 20 सेकंद करा. यामुळे शरीरात जास्त प्रमाणात ऑक्सिजन व ऊर्जा वाढली जाईल. 20 सेकंद आपली मनगटे क्लॉक अँटी क्लॉकवाईज गोलाकार फिरवा. तसेच 20 सेकंद खांद्यातून हात गोल फिरवा. अशा पद्धतीने श्वास घेत वरती व श्वास सोडत खाली क्लॉक अँटी क्लॉकवाईज गोल फिरवा. आता 20 सेकंद तुम्ही ही हालचाल करा, ज्यामुळे तुमच्या पाठीच्या वरील भागातील सर्व ताठरलेले स्नायू मोकळे होतील व पाठदुखी कमी होईल. तुमच्या खांद्यांना, पाठीला आणि पायांना ताकद हवी असेल तर हा स्ट्रेच तुम्ही 20 सेकंद नक्की द्या. शरीराच्या प्रत्येक भागाला स्ट्रेच मिळेल आणि संपूर्ण शरीरात ऊर्जा निर्माण होईल. त्यासाठी तुम्ही 20 सेकंद हे कोणासन नक्की करा. मानेच्या लवचिकतेसाठी व मानदुखीपासून दूर राहण्यासाठी तुम्ही 20 सेकंद ही मानेची हालचाल क्लॉक अँटी क्लॉकवाईज दररोज करावी. आता अशा पद्धतीने तुम्ही श्वास घेत आपली छाती फुगवत मान वरती न्या व नजर वरती ठेवा. आता श्वास सोडत पाठ झुकवत पुढे या. यामुळे तुमच्या फुफ्फुसांची कार्यक्षमता जबरदस्त वाढेल. तुम्हाला जर तुमच्या खांद्यांना, पाठीला, मानेला स्ट्रेच द्यायचा असेल तर 20 सेकंद ही हालचाल तुम्ही नक्की करा. श्वास घेत दोन्ही हात वरती न्या. श्वास सोडत पाठीतून वळून मागे बघा. असे दोन्ही बाजूस तुम्ही स्ट्रेच देत राहा. आता 20 सेकंद बसल्या बसल्या तुम्ही हे साईड बेंडिंग करा. यामुळे तुमच्या कमरेच्या बाजूच्या भागावर ताण निर्माण होतो. त्यामुळे कंबर लवचिक तर बनतेच, पण कमरेवरील तुमचे फॅट्स देखील पूर्ण निघून जातात. बटरफ्लाय स्ट्रेच दररोज 20 सेकंद करा. यामुळे हिप्स, मांड्या आणि आपले पेल्विक मसल्स मजबूत बनतात. आता अशा पद्धतीने आपल्या कमरेला 20 सेकंद स्ट्रेच द्या. श्वास घेत कंबर खाली न्या व श्वास सोडत कंबर वरती आणा आणि आपल्या कंबरदुखीला बाय बाय करा. तुम्हाला जर खांदेदुखी आणि पाठदुखी असेल तर हा 20 सेकंदाचा स्ट्रेच तुम्ही या स्थितीत तुम्ही तुमच्या खांद्याला व पाठीला देऊ शकता. शेवटपर्यंत तुमची पाठ मजबूत व लवचिक राहील जर तुम्ही दररोज भुजंगासन केले. बटरफ्लाय दररोज कमीत कमी 20 सेकंद नक्की करा आणि व्हिडिओ हरवण्यापूर्वी व्हिडिओला सेव्ह करा. माहिती कशी वाटली कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.